हा बोलू शकतो आता? बोला सर. आलो बाहेर सर. हा मी आता सकाळी आता बऱ्याच वेळा म्हणजे एक तासभरापूर्वी मी साहेबांना बोललो, कलेक्टर साहेबांना सर. सविस्तर बोललो. इज व्हेरी पॉझिटिव्ह. मी आता शिवणी आरमाळ या गावात आलेलो आहे. कैलास नागरेंचा बघा 1 वर्षापूर्वी या ठिकाणी त्यांनी म्हणजे आत्मबलिदान दिलेलं आहे. त्यांच्या काही मागण्या ज्या आहेत त्या प्रलंबित आहेत. त्या कुटुंबाची तशीच हेळसांड सुरू आहे. अधिवेशनात मी मागच्या वेळेस उचलला होता, त्याला अनुसरून सीएमनी काही आश्वासनं दिली होती, परंतु ते त्या सगळ्याचा विसर सगळ्या यंत्रणेला पडला. बरं, आणि ते कुटुंब अजून तसंच आहे. आता मी त्या ठिकाणी जेव्हा आलो तेव्हा त्यांचे मूळ प्रश्न शिल्लक आहेत. त्यातला जो एक प्रश्न जो आहे की त्यांची जी मुलगी आणि मुलगा जो शिक्षण घेतोय, मुलगा लहान आहे, 10वीला आहे, त्याला वेळ आहे, परंतु मुलगी जी आता केडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे नागपूरला, त्याला त्या ठिकाणी खाजगी त्यांनी अमाऊंट भरलेला आहे, तिकडे पैसे भरलेले भरावे लागत आहेत अजूनही. राहण्याची, हॉस्टेलची व्यवस्था, हॉस्टेलला पैसा, निवासाची व्यवस्था, जेवणासाठीचा पैसा आणि शिक्षण फी जी असते, ऍडमिशन फी, शिक्षण शुल्क सरकार देतं पण ऍडमिशन फी देत नाही. बरं का, ही ऍडमिशन फी, निवासाची व्यवस्था आणि खाण्यासाठीचा निधी तिला मिळणं अपेक्षित आहे. मी कलेक्टरना बोललो. कलेक्टर म्हणाले की मला थोडंसं त्याचा निचोड करून द्या, मी प्रयत्न करतो. दुसरा विषय, त्या ताई आहेत, त्यांना नोकरी मागितली होती आम्ही, तर त्यांनी कलेक्टर साहेबांनी ते ईश्वेद आहे वयाळांचं, तिथं देतो म्हणाले, परंतु त्याचं अंतर इथून 35 ते 50 किलोमीटर येतं. शिवाय त्यांना लहान मुलं आहेत आणि सासरे बुवा घरात बसलेले आहेत आणि शेती आहे, आणि ते येणं जाणं म्हणजे ती अक्षरशः ती स्वतः ती त्याच्यामध्ये म्हणजे स्वतःलाच विसरून जाईल ती ताई ती, आणि त्यामुळं पर्पज काही सॉल्व्ह होणार नाही. म्हणून तिथं आम्ही म्हटलं होतं की एक तर अंगणवाडीची सेविका किंवा मदतनीस किंवा पोलीस पाटील यांच्या जागा रिक्त आहेत, त्या जागेवरती कुठेतरी बसवा. तर दुसरी जी माहिती मला मिळाली तिथे की स्वतः शिवणी आरमाळचं जे पोलीस पाटील जे पद आहे ते रिक्त आहे. बाजूचं सावखेड नागरेचं पद रिक्त आहे. बायगाव मेंढगाव दोन्ही गावाचे आणखी लगतच्या 4-5 ठिकाणची पदं रिक्त आहेत. बरं का, तर त्या पदावरती कुठेतरी म्हणजे प्राधान्यानं पोलीस पाटीलसाठीच प्रयत्न करावा. त्यासाठी जे आरक्षण आहे किंवा पात्रता आहे त्या शिथिल कराव्यात, ही माझी तुम्हाला विनंती आहे. हे तुमच्या स्तरावर होईल. काही मदत लागली तर कलेक्टर साहेबांशी बोला, आणि मला कुठे इंटरव्हेन्शन करायचं असेल तर मला तुम्ही सांगा. पण हा विषय जो आहे तो मला करूनच हवा आहे. म्हणजे हवाच आहे खडसे साहेब, मला पाहिजे. मागच्या वर्षी पण एक प्रस्ताव पाठवला होता, आता पुन्हा एकदा आपण पाठवतो. कशाचा प्रस्ताव पाठवला होता? ते आपण पाठवला होता की बाईचे मुलं एज्युकेशनला आहेत सर्व, असं तसे ऑफिसपासून मागच्या वर्षी विषय ज्यावेळेस झाला होता ना, त्यावेळी डिटेल आपण पाठवला होता. तर ते कुटुंब त्याच्या व्याख्येमध्ये काय करायचं, कसं करायचं त्याच्यात नाही, तुम्ही खरं सांगू का, मी तुम्ही कोणीच त्याच्यामध्ये रिसर्च केला नाही आणि पेन पण घेतलेलं नाही. खरं म्हणजे मुलांचं पालकत्व जेव्हा विषय येतो ना, दत्तक घेतला, पालक घेतलं, शासनानं घेतलं, साधी गोष्ट आहे. जेव्हा मुलं शिक्षण घेतात त्यांच्या जाण्याचा, येण्याचा, राहण्याचा, निवासाचा, शिक्षणाचा, नोकरीपर्यंतचा जो खर्च असतो तो शासनाने उचलायचा असतो. काय अवघड आहे? साऱ्या दुनियाला आपण दुनियाभरच्या स्कीम देतो, कशाला थांग पत्ता नाही. जेव्हा सीएम स्वतः मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये आश्वासन देतात, त्या आश्वासनाची दखल प्रशासनाने घ्यायला हवी आहे, कलेक्टरांनी घ्यायला पाहिजे, तुम्ही घ्यायला पाहिजे. पण तुम्ही त्याचा रिसर्च केला नाही. प्रस्ताव पाठवून काय, तहसीलदारांना काय कळत नाही. तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये ध्यानाचे माणसं आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे. आणि काही अडचण आली तर आम्हाला सांगा ना, मी बसलोय ना इथं, मी बसलोय ना. तर मुलांच्या शिक्षणाचा जो खर्च आहे ते तुम्हाला मी देतो, किंवा त्यांचा एखादा माणसाचा नंबर देतो, ध्यानानं करा. दुसरा विषय असा आहे की त्या ताईंचं जे काही पोलीस पाटलांचं जे हे आहे त्याच्यासाठी जे आरक्षण इफ रिक्वायर्ड कळलं ना, आरक्षण टाका. त्याची पात्रता जर नसेल बसेल तिला विचारून पात्रता घ्या, कळलं ना. पण हे मला पाहिजे, ती ताई पाहिजे बरं का. नाही तर आता अधिवेशन चालू आहे, मी तुमच्या सगळ्यांची वाबारी काढीन कलेक्टरांसह तुमची, समजलं? हा, मला रिझल्ट पाहिजे, रिझल्टच पाहिजे मला. हो, ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.